तिच्या बापाची जागा आहे का ती? तिने पण बांधलेलं आहे अनधिकृत. अगर आम्हाला आमचं तर कुठलं बांधकाम झालेलं नाही, परमिशन देईल की नाही तो नंतरचा विषय, पण पत्रव्यवहार हे आम्ही करणार आणि महाराजांच्या मंदिराचं काम चालू करणार. महाराजांच्या ती मारवाडी जर बाहेर नेऊन आम्हाला ते दाबण्याचा प्रयत्न करतात ते अजिबात ऐकून घेणार नाही. ठाकूर घराणा हे बॉबीचं मामा कंपनी आहे, त्यामुळे ते माझे विरोधक नाहीच. नमस्कार. गेल्या काही दिवसांपासून एक मुद्दा जो आहे तो अतिशय चर्चेत आहे. ह्याच्यावर सर्वात आधी ही बातमी लागली की सर्वे नंबर 289 या ठिकाणी रायपाडा या ठिकाणी असलेल्या गुरुचरांच्या जागेमध्ये जी गौशाळा आहे त्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे. त्या ठिकाणी जे सेवा करतात माताजी त्यांचा असा आरोप होता की अरुण पाटील असू दे, त्यानंतर नारायण म्हात्रे आणि त्याचबरोबर शिवसेनेचे पदाधिकारी नेता जनार्दन पाटील यांच्यावर देखील अनेक आरोप लावून त्यांनी असं म्हटलं की जनार्दन पाटील हे फक्त अतिक्रमण करण्यासाठी विष्णू भगवानचं मंदिर बांधतायत. त्यानंतर मामाने त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं मंदिर बांधण्याचा प्रस्ताव जो होता तो ठेवला होता आणि त्यानंतर हा संपूर्ण मुद्दा जो आहे तो अतिशय पेटला. हा मुद्दा गेला हायकोर्टमध्ये. त्यानंतर आपण जनार्दन पाटील यांच्याकडून माहिती घेतली. मामांनी यामध्ये सांगितलं कशाप्रकारे गौशालाच्या नावाखाली देखील त्या ठिकाणी काय काय व्यवसाय होत आहेत, कशाप्रकारे पैसे कमवले जात आहेत आणि कशाप्रकारे करोडो उडवलेही जात आहेत. या संपूर्ण मुद्द्यानंतर हा मुद्दा इतका पेटला की याची दखल चक्क विरोधी आमदारांनी देखील घेतलेली आहे. माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी मामांसोबत बैठक केली आणि त्याचमध्ये त्या बैठकीत विविध चर्चा झाल्या आणि आता मंदिरासाठी मनसैनिक असू दे, विविध समाज असू दे, आदिवासी समाज असू दे यांनी एकत्रित येऊन छत्रपती शिवाजी महाराज जे महाराष्ट्राचं दैवत आहे त्याचबरोबर प्रेरणास्थान आहे त्यांचं मंदिर अखेर विरारमध्ये आता होणार आहे. जाणून घेऊया कशाप्रकारे इतक्या वर्षांपासून सुरू असलेली रायवलजी आपण म्हणू शकतो की बहुजन विकास आघाडी आणि ह्यांच्या मामा ह्यांच्यामध्ये जी अनबन सुरू होती कशाप्रकारे मंदिरासाठी आता ते एकत्र येत चाललेत. मामा नमस्कार. नमस्कार. गेल्या अनेक वर्षांपासून जे कुठेतरी आपण म्हणू शकतो एक भांडण नव्हतं परंतु एक कुठेतरी विरोधी होतं बहुजन विकास आघाडी आणि मामा यांचे कट्टर विरोधी बहुजन विकास आघाडीचे. पण आता मंदिरासाठी कशाप्रकारे एक होत आहात तुम्ही? पहिली गोष्ट तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देतो. आम्ही विरोधी नव्हतेच. पर्सनल आमची कधीही विरोध नव्हता, राजकीय विरोध आमचा होता. त्याच्यासाठी तुम्हाला माहिती देतो. स्वर्गीय दीपंकर अशोक पाटील म्हणजे बॉबी शेठ, जनार्दन पाटील आणि बॉबी हे एक नाव होतं जोडलेलं. जिथे बॉबी आहे तिथे जना आहे, जिथे जना आहे तिथे बॉबी आहे. त्याच्यामुळे ठाकूर घराणा हे बॉबीचं मामा कंपनी आहे, त्यामुळे ते माझे विरोधक नाहीच. राजकीय पक्षात आमचा विरोध होता. पक्षात सगळ्याच गोष्टी आहे. पहिला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो का माझा त्यांच्याबरोबर पर्सनल काही विरोध नव्हता. नाही कधी त्यांनी माझ्या काय मला प्रॉपर्टीमध्ये लॉस केलं नाही, कधी मी त्यांना केलं नाही. त्यामुळे माझं पर्सनल माझं आणि भाई शेठचे संबंध फार चांगले आहेत. मी कधीही त्यांच्या विरोधात नाही आजपर्यंत बोला. आमदार हितेंद्र ठाकूरच्या, मी क्षितिज ठाकूरच्या विरोधात सुद्धा नाही बोला. आमदार हितेंद्र ठाकूरच्या विरोधात राजकीय वैर होते आमचे. आज त्यांची सत्ता नाही आहे त्याच्यामुळे वैर संपले. हे आता कुठे विरोधी जे दोन पक्ष होते ते आता एकत्र आले आहेत का? नाही, ऐकून घ्या माझं. इकडे स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय होतं. आलेला उत्तर भारतीय, गुजराती, मारवाडी हे लोक ज्या पद्धतीने आज भाजपचं सरकार आल्यानंतर ज्या पद्धतीने इथे स्थानिक भूमिपुत्रांना त्रास द्यायचं काम चालले आहे, त्याच्यामुळे माझं पर्सनल मत आहे की सर्वांनी एकत्र येण्याची आज गरज आहे. ज्यावेळी आमदार हितेंद्र ठाकूरची सत्ता होती त्यावेळी असं होत नव्हतं. हे आताच होते. 41 बिल्डिंग तुटल्या, त्यात आमदार राजन नाईकचं नाव आलं, कैलास पाटीलचं नाव आलं. तुम्ही लोकांना आश्वासनं दिली आणि आज ते लोक बेघर झालेले आहेत. तुम्ही पळून गेले. आज तुम्ही इथे ह्या पद्धतीने पण तुम्ही आमच्यावरती सुद्धा म्हणजे तुम्ही राजकीय जो तुमचा आमच्यावरती राग आहे तो तुम्ही पाठीमागून पडद्याच्या पाठीमागून करता. शिवसैनिक हा छातीवर वार घेणार आहे, पाठीवर वार करणारा नाही. त्यामुळे आम्हाला जे काय आमच्या दिघे साहेबांनी शिकवलेलं आहे, आम्ही दिघे साहेबांचे शिष्य आहे, ते घेऊनच आम्ही पुढे चालतो. राहिला प्रश्न तुम्ही जे आता माताजीचं मला सांगता, ज्या माताजीच्या जाग्याचे मी 7 बारा काढलेले, तिची 42 गुंठ जमीन आहे. आज तिकडे तुम्ही जाऊन बघा, एक 3 एकरच्या वरती तिने कब्जा केलेला आहे. मग गुरुचरणामध्ये ती बाहेर ना आलेली बाई जर कब्जा करू शकते, स्थानिक भूमिपुत्र का नाही करू शकत? माझं इथे महाराजांचं मंदिर होणार आहे. तिथे शिवाजी महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर होणार तिकडे. त्याला कोणीही अडू शकणार नाही. मी आज माझाच मित्र आहेत रवी पंडित, त्यांना मी 3 वाजता फोन केला आहे. त्यांना सांगितलं मला ट्रस्ट रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यांनी मला सांगितलेलं आहे की तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फोटो हे आम्ही 11 लोक मिळून तिथे प्रत्येक पक्षाचे आणि प्रत्येक समाजाचे लोक एकत्र घेऊन आम्ही एक ट्रस्ट ओपन करणार आहे
आणि त्याच्या माध्यमातून आम्ही पत्रव्यवहार करणार आहे कलेक्टरला. कलेक्टर आम्हाला परमिशन देईल की नाही तो नंतरचा विषय, पण पत्रव्यवहार हे आम्ही करणार आणि महाराजांच्या मंदिराचं काम चालू करणार. महाराजांच्या मंदिरासाठी कोणाला आम्हाला कलेक्टरला परमिशनची गरज नाही आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी आम्हाला कोणाची महानगरपालिका म्हणा तुम्ही किंवा कोणाची परमिशनची गरज नाही आहे. आम्ही काम चालू करू, ज्याच्यात पण दम असेल त्याने येऊन थांबावं ते काम. याच्यामध्ये मामा मनसैनिकांचा पण रोल असणार आहे त्याच्याबद्दल अजून आता मला क्षितिज ठाकूरबद्दल पहिला बोलले. क्षितिज ठाकूरला मी आज जाऊन भेटला, त्यांना मी परिस्थिती सांगितली की ह्याच्यात माझा काही स्वार्थ असेल तर मला अजिबात मदत करू नका. त्यांनी मला हेही सांगितलं तुमच्या बाजूला आमचंही मंदिर होतं आणि मंदिरासाठी मी नाही तर माझा पूर्ण परिवार तुमच्या जोडीला असणार. जिथे देवाचा विषय असेल, मंदिराचा विषय असेल, ठाकूर परिवार पूर्ण तुमच्या जोडीला आहे. त्यांनी मला हेही सांगितलं की आमचंही मंदिर तिथे बनते, माझी आई तिथे मंदिर बनवतो, त्याच्यासाठी तुम्ही लक्ष द्या, तिथे जाऊन मी उद्या जाणार आहे त्या मंदिराकडे आणि त्याच्यासाठी जे काय मदत लागेल, आर्थिक मदतीची त्यांना गरज नाही आहे, पण जे काय लोकांचे काही लिटिगेशन असतील, जमिनीची काय, मी असं पण मदत करतोच, ते मी त्यांना शब्द दिला आणि ते मी क्लिअर करून देणार आहे. गावातले लोकांचे काय प्रॉब्लेम असतील, जमिनीचे काय पेपर क्लिअर नसतील तर ते मी मदत करणार त्यांना. आता बहुजन विकास आघाडीसोबत संबंध कसे आहेत भेट झाल्यानंतर? क्षितिजचे ना माझे पर्सनल संबंध म्हणजे दीपंकर अशोक पाटील हा माझा भाऊ होता. जनार्दन पाटील आणि दीपंकर पाटील हे अख्खं रेकॉर्ड होतं की कुठेच वेगळे नव्हते, त्यामुळे त्याचे मामा होते ते, तर माझे विरोधी कसे होऊ शकतात? अगदी. बॉबीचे मामा म्हणजे आता मी नातं नाही जोडत, ते तुम्ही समजा. बॉबी आणि जनार्दन पाटील हे दोघे भाऊ होते, त्याच्या आईलाही माहिती एक लहान मुलगा आणि एक मोठा मुलगा असं होतं, तर ते माझे विरोधी कसे होऊ शकतात? पर्सनल राजकीय माझा विरोध होता, बाकी मी कधी प्रॉपर्टीमध्ये बोला किंवा कशात माझा काही विरोध, माझा संबंध चांगले आहे सगळ्यांबरोबर, पूर्वीही होते आजही आहेत. मग आता विरोधी सगळे एकवटलेले आहेत, तर आता माझे आमदार म्हणून माझं काम आहे, मी शनिवारी विवेक भाऊ पंडितला पण भेटणार आहे, त्यांनाही परिस्थिती सांगणार आहे की मी कुठे चुकत असेल तर मला मदत करू नका, पण मी चुकत नसेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी तुमचं आम्हाला सहयोग पाहिजे. माझ्याकडे काल अनेक संघटनेचे लोक येऊन माझ्या घरी भेटले. मला जेव्हा माझी बाईट बघितली तेव्हा त्यांनी सांगितलं मामा आम्ही तुमच्या जोडीला आहे, आमच्या ज्या काय संघटना आहेत त्या आम्ही महाराजांसाठी कितीही मोठी लढाई झाली तरी आम्ही तुमच्या जोडीला आहे. महाराजांचं मंदिर अडवण्यासाठी तर कोणी येणार नाही, पण आता भाजपच्या आमदारांना थेट तुम्ही धमकी दिली होती, तर आमदारांकडून काय उत्तर आलं का? नाही, त्यांच्या मनोज बारोटचा फोन होता ना मला. मनोज बारोटने मला फोन केलेला आणि मी त्याला सांगितलं की तुम्ही जे गायकवाड साहेबांना फोन केलेला होता, आम्ही तुमच्यावर आरोप नाही लावत, तुम्ही रविवारी फोन केलेला होता, त्याच्या अगोदर मी गायकवाड साहेबांना जाऊन माझी परिस्थिती जी काय ती समजावून सांगितलेली. साहेबांना दिसलं की मामाचा काही स्वार्थ आहे नाही त्याच्यात आणि त्यांनी गायकवाडला सांगितलं. मग गायकवाड आला, मी सांगितलं ना मनोज बारोटला का तुमचं काम काय होतं, जेव्हा आमचं नाव येते तेव्हा तुम्ही आम्हाला फोन करून विचारला पाहिजे होतं ना, बरोबर, परिस्थिती काय जाणून घेतली आणि मग आम्ही जर चुकीची असेल तर आमच्यावर कारवाई करा. तुम्ही गुजराती मारवाडी जर बाहेर नेऊन आम्हाला ते दाबण्याचा प्रयत्न करता ते अजिबात ऐकून घेणार नाही, त्यांना माफ केलं जाणार नाही. मामा शेवटचा प्रश्न विचारेन. आता सगळे विरोधी एकवटलेले आहेत आणि कुठेतरी आता जे विवेक भाऊ पंडित आहेत ते तर भाजपच्या बाजूने आपण असं म्हणू शकत नाही, पण त्यांचे आमदार राहिलेले आहेत. पर्सनल माझे भाजपच्या लोकांबरोबर संबंध आहेत, माझे चांगले मित्र, RSSचे लोक माझे मित्र आहेत. हा राजकारणाचा प्रश्न नाही आहे ना, हा भाजप आणि याचा महाराजांसाठी भाजपचे लोक नाही आले तर मग बघू पुढे. पण तो राजन नाईक आणि मनोज बारोटने जे काय त्याच्यात राजकारण केले त्याच्यामुळे आम्ही चिडलेले आहेत. आणि तेच तिकडच्या माताजींनी अडवायचा प्रयत्न केला तर बघूया, तिच्यात हिंमत असेल ती अडविल ना. तिच्या बापाची जागा आहे का ती, तिने पण बांधलेलं आहे अनधिकृत. अगर आम्हाला आमचं तर कुठलं बांधकाम झालेलं नाही, मग तहसीलदारने किंवा प्रांतांनी कलेक्टरने जर कारवाई करायची आहे तर तिचंही तोडा ना. तिने एक टावर उभा केलेला आहे तिथे, त्या टावरचं 50,000 ते 1 लाख रुपये महिन्याला भाडं घेते, ते गुर्जरनामध्ये आहे, मग ते त्यांनी खाली केलं पाहिजे. बरोबर, ते आम्हाला माहिती आहे ना. तिची जागा जी आहे 41 ते 42 गुंठ जागा आहे तिची, ती माझ्या काकाचीच जागा होती, काही वेगळी नाही. ती त्यांनी सर्वे करून बाहेर काढावी, बाकी जे सरकारी जागा आहे ती कब्जात घेतली पाहिजे. आता आपले व्ह्यूवर पण तुम्हाला बघत आहेत मामा, तर व्ह्यूवर्सना काय सांगाल? कारण महाराजांचं मंदिर होतं आहे, अनेक अशा संघटना आहेत जे महाराजांसाठी म्हणजे गड किल्ल्यांसाठी पण काम करतात, तर त्यांना काय संदेश द्याल? मी सगळ्यांना जाऊन भेटणार आहे, पर्सनल मी प्रत्येकाला भेटणार आहे. मी माझी वेळ आली तर मी राजसाहेबांची पण मिटिंग घेणार आहे आणि त्यांच्या पण कानावर टाकणार आहे विषय की हे जे सगळं चालले महाराष्ट्रात, जे काय लोकांवर इकडच्या महाराष्ट्रीयन लोकांना दाबल्या, हे भाजप सरकार आल्यानंतर हे काय इकडचे आमदार वगैरे हे जे काय पॉलिसी करून गुजराती मारवाडी जे काय मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला आहे हे चुकीचं आहे आणि मी त्यांच्याबरोबर माझा प्रस्ताव मांडणार आहे. क्षितिज ठाकूरने मला चांगले हे केलेले आहे आणि व्यवस्थित बोलणं झालं आणि त्यांच्या मंदिरासाठी पण मी मदत करणार आहे, हा माझा शब्द आहे. जिथेही काय अडलं असेल माझ्या गावातल्या कुठल्याही शेतकऱ्यांचं मी पर्सनल त्याला मदत करणार त्या गोष्टी. धन्यवाद मामा.
तर आता विरोधी एकवटलेले आहेत. येणाऱ्या काही दिवसांमध्येच आपण पाहणार आहोत की मंदिर वही बनाएंगे असं आता विरारमध्ये जयघोष झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचं प्रेरणास्थान आणि आपल्या सर्वांचंच प्रेरणास्थान. या ठिकाणी आज प्रत्येक युवक जो आहे तो महाराजांसारखा बनायचा प्रयत्न करतोय. मग तो मराठी असू दे, गुजराती असू दे, कोणी असू दे, परंतु वसई विरारमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर आपण पाहतोय की कशा प्रकारे भूमिपुत्राला दाबलं जातंय आणि परप्रांतीय लोकांना जे आहे ते वरती आणण्याचा प्रयत्न केला जातोय. या ठिकाणी असलेल्या माजी आमदार क्षितिज ठाकूर यांची भेट जनावांनी घेतली आणि आता मंदिर ही बनाएंगे अशी घोषणा करत जे आहे ते आता जयघोष झालेला आहे. पाण्यासारखं असेल येणाऱ्या काळात. भाऊ पंडितला सुद्धा भेटणार आहे शनिवारी. हो, विवेकभाई पंडित जे आपले माजी मंत्री होते त्यांना देखील भेटण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या कन्या ज्या आहेत त्या वसईच्या आमदार आहेत, जेणेकरून हा मुद्दा आणखी चांगला पुढे जाईल आणि आणखी मोठं आणि भव्य दिव्य असं मंदिर बनवता येईल, जेणेकरून विरारकडे इतर जे शहर आहेत त्यांचं लक्ष वेधण्याचं काम केलं जाईल. महाराजांचं इतकं भव्य दिव्य मंदिर या ठिकाणी जर तयार होतच तर विरारमध्ये येणारं पर्यटन देखील वाढेल, ज्याचा एक चांगला उपयोग आपण करू शकतो. त्याचबरोबर कशा प्रकारे भूमिपुत्रांना देखील एक चांगली ओळख मिळेल, या शहराला एक चांगली ओळख मिळेल, यासाठी आता सर्व बाजूनी प्रयत्न केले जाणार आहेत. येणाऱ्या काही दिवसात पाहण्यासारखं असेल कशा प्रकारे या मंदिराची तयारी सुरू होते आणि किती दिवसात महाराजांचं हे भव्य दिव्य मंदिर बनून तयार होतं. धन्यवाद.